पुनरागमन. शंभूराजे मोगलांकडे गेले याचे अनेक अर्थ व त्यावर अनेक तर्क सुरू झालेले होते. याचा फायदा रायगडावरील त्यांच्या विरोधकांनी उठवला तर आश्चर्य वाटायला नको. अंतरंग महाराज जाणून होते म्हणूनच बरे. शंभूराजांच्या सहकार्याने विजापूरची आदिलशाही बुडवण्याचे दिलेर खानाने ठरवले. त्यामुळे भयभीत होऊन गेलेल्या आदिलशाहीच्या वजिराने महाराजांकडे मदतीसाठी धाव घेतलेली होती. महाराजांनी मोगली सेनांवर वेगवेगळ्या बाजूंनी छापे मारायला सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दिलेर खानाने महाराजांच्या गडावर हल्ले करायला आरंभ केला. फिरंगोजी नरसाळच्या ताब्यातील भोपाळगडावर 2 एप्रिल 1678 रोजी दिलेर खानाने हल्ला केला. या हल्ल्यात हजारो मराठ्यांची कत्तल झाली व शेकडो मराठ्यांचे हात तोडण्यात आले असे काही बकलखारांनी लिहिलेले असून शंभूराजे महाराजांविरुद्ध खरोखरच झाले होते. या मूळ कल्पनेमुळे त्यांनी हे अत्याचार शंभूराजांच्या माथी मारलेले आहेत. परंतु प्रत्यक्ष या मोहिमेत मोगलांच्या सेनेबरोबर गेलेला भीमसेन सक्सेना मात्र शंभूराजे त्या मोहिमेत होते असे लिहित नाही. अखेर भोपाळगड मोगलांच्या हाती गेला. मार्गातील मुलूक लुटीतच दिलेर खान तिकोट्यास आला. त्याच्या अत्याचारांना भिवून शेकडो स्त्रियांनी विहिरीत उड्या घेतल्या. जे बाहेरून दिसत नव्हते ते आतून शंभूराजांना स्पष्ट दिसू लागले. स्त्रियांमध्ये अत्याचार, त्यांच्या जीव घेण्या किंकाळ्या, तान्हुल्यांचे आक्रोश, वृद्धांचे हाल आणि हजारो निरपराध स्त्री पुरुषांच्या अमानुष कत्तली ही मुसलमानी युद्धाची रीत होती. गावेच्या गावे बेचिरा करून जाळून टाकली जात होती. शेकडो तरुणांवर बनसाक्त लांडग्यांची तुटून तांगड पडत होती. त्यांना पळवून आपल्या भोगदारी बनाव्यात हा तर मुसलमानी आक्रमकांच्या राक्षसी संस्कृतीचा धर्मच होता. दिलेर खान तिकोट्याहून आथणीस आला. सैन्याला लूटमार करायला फरमाविले. प्रचंड संख्येने पुरुष कैद केले. स्त्री पुरुषांच्या किंकाळ्यांनी सारे आक्रोश दुमदुमून निघाले. सर्व कैद्यांची सर्रास कत्तले आम चालू केली. आता मात्र शंभूराजांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी सरळ तलवार उपसली आणि ते दिलेर खानावर धावून गेले. हे काय चाललेले आहे? निरपराध माणसांच्या कत्तली कसल्या करता? अरे माणसं आहात तुम्ही की सैतान? संतप्त शंभूराजांपुढे दिलेर खानाला मनगटे चालवीत गव्य बसणे भाग होते. आता तो शंभूराजांचा कारा काढण्याचा योजना आखू लागलेला होता. पण लवकरच योग्य संधी साधून शंभूराजांनी मोगली चाकरीला रामराम ठोकला. या दृष्ट राक्षसांना नामशेष करणे हे आता आपले जीवित कार्य असा निश्चय करून ते डिसेंबर 1679 बाहेर पडले आणि तडक पन्हाळ्याला परतले. महाराजांना हे वृत्त कळताच तेही पन्हाळ्याला निघून आले. त्यांनी 13 जानेवारी 1680 शंभूराजांचे स्वागत केले. महाराज म्हणाले, लेकरा मला सोडू नकोस. औरंगजेबाशी आपल्या दावा तुझला दगा करायचा होता, पण श्रीने कृपा करून सोडून आणला. थोर कार्य झाले. महाराजांना शंभूराज सुखरूप परत आले हे पाहून खूपच आनंद झाला. त्यांनीही आवश्यक ती माहिती जमा केली होती आणि मुसलमानी क्रौर्य पाहिलेले होते. हाच महाराजांच्या मनातला हेतू होता. महाराजांनी योजलेले नाटक उत्तम प्रकारे पार पडलेले होते. शंभूराजांना महाराजांनीच पाठवलेले होते हे कोणालाच कळले नाही. शिवाय व्यंकोजीला चिरंजीव राजश्री शंभूराजे मोगलाईत गेले होते त्यासही कळू आले की ये पातशाहीत आपले मनोगतानुसार चालणार नाही ऐसे जाणून आले. त्यांची आमची भेट झाली. घेराव्याच्या रीतीने जैसे समाधान करू ऐसे कैसे केले असे पत्र लिहून शंभूराजे स्वतःच रुसून गेलेले होते. हा समाजातील गैरसमज महाराजांनी राजकीय हेतूने पक्का करून ठेवलेला होता. शिवरायांचे राजकारण हिमनगासारखे होते. त्यांचे वर दिसणारे टोक ते खोलचा आकार किती प्रचंड आहे हे कळू देत नाहीत. त्याप्रमाणे महाराजांचे राजकारण धोरण असे. आग्र्याहून परतल्यावर शंभूराजे मृत्यू पावल्याची कडी त्यांनीच पिकवून दिलेली होती. सुरतेच्या लुटीवेळी देखील गणदेवीला जात असल्याचा बहाणा त्यांनीच केला होता. यालाच तर राजकारण असे म्हणतात. म्हणजे सांगायचे एक आणि करायचे एक
तरच आपण शत्रूला शह देणे यालाच शिवाजी महाराजांच्या भाषेमध्ये गनिमी कावा असे म्हणतात. राजारामाच्या लग्नात विघ्न नको, पण शंभूराजांना आपणच मुघलांकडे पाठवलेले होते हे ते लाई झाल्यावरती महाराज सर्वांना जाहीरपणे सांगणार असावेत. तथापि अर्ध्यावरतीच डाव मोडला आणि शंभूराजांची खरी हकीकत अप्रकटच राहिली. अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या या धर्मवीर शृंखलेमधील हाही भाग आपण संपवलेला आहे. पुन्हा भेटू याच शृंखलेमधील पुढच्या भागामध्ये. तुर्तास जय हिंद, जय भारत, वंदे शिवराय, जय शंभूराजे.